त्यानंतरची बातमी आहे नागपूरमधून। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आता सतीश मेंढेंना सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले। सतीश मेंढे हे भाजपचे माजी खासदार सुनील मेंढेंचे भाऊ आहेत। शाळांमध्ये लाखोंचं अनुदान उकळल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलाय। बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने शाळांमध्ये लाखोंचं अनुदान उकळल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलाय। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गजांना सुद्धा अटक झाली असून त्यांची एसआयटी चौकशी मार्फत सुद्धा चौकशी सुरू आहे आणि आता याच सतीश मेंढे यांची सुद्धा आता एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत आहे। तेजस, आता सतीश मेंढेंवरती सुद्धा सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, आता त्यांची सुद्धा चौकशी होते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सिद्धेश, आपण जर बघितलं असेल तर राज्यभरात गाजत असलेला शालार्थ आयडी घोटाळा आता थेट व्हीआयपी आरोपांची चौकशीच्या फेऱ्यात आलेला आहे। या संदर्भात जर बघितलं असेल तर सतीश मेंढे जे भाजपचे माजी खासदार आहेत, भाजपचे नेते आहेत, भंडाऱ्यातले सुनील मेंढे यांचे ते बंधू असून आणि ते सतीश मेंढे उपसंचालक सुद्धा होते। त्यांच्या कार्यात त्यांनी अनेक घोटाळे केल्याचे जे आहेत ते समोर येत आहे आणि या संदर्भात जर बघितलं तर सतीश मेंढे अनेक दिवसापासून ते फरार होते। त्यांना पोलिसांनी पकडलं सुद्धा आणि सतीश मेंढेची सुद्धा एसआयटी मार्फत जे चौकशी केली जाणार आहे। यासाठी या अगोदर त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी त्यांनी अर्ज सुद्धा केला होता, मात्र या संपूर्ण कोर्टाने फेटाळलेलं आहे। एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण घोटाळ्यामध्ये जर बघितलं असेल तर अनेक व्हीआयपी जे आहेत अधिकारी आहेत ते या चौकशीच्या फेऱ्यात आहेत, अटकेत आहेत। आतापर्यंत संख्या सुद्धा वाढलेली आहे, त्यामुळे हा राज्यभरात गाजत असलेला शालार्थ आयडी पुन्हा आणखी खरं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कुणाकुणाची नावं समोर येतात आणि कुणाकुणाला अटक होऊ शकते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तेजस, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।